हॅलो एव्हरीवन, मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। आज आपण इलास्टिसिटी या नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत। तर या इलास्टिसिटी मधील पॉइंट्स डिस्कस करण्याअगोदर आपण इंट्रोडक्शन पाहूया। तर इलास्टिसिटी म्हणजे काय? तर इलास्टिसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ अ मटेरियल ऑफ अ बॉडी ड्यू टू विच द बॉडी अपोजेस द एनी चेंज इन इट्स डायमेन्शन whenever deforming forces are applied and regains original dimension as soon as deformation forces are removed. तर डिफॉर्मेशन फोर्स म्हणजे काय? तर डिफॉर्मेशन फोर्स म्हणजे काय आहे? तर चेंज इन साईज शेप बोथ, म्हणजे साईज शेपमध्ये चेंज होणार आहे जेव्हा एक्सटर्नल फोर्स अप्लाय करणार आहे। व्हॉट इज डिफॉर्मेशन? डिफॉर्मेशन म्हणजे काय? तर चेंज इन साईज अँड शेप व्हेन एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड। तर चेंज कशामध्ये होणार आहे? तर जेव्हा एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला वायरला तर त्याची लेंथ चेंज होणार आहे। जर एखाद्या बॉडीचं व्हॉल्यूम चेंज होणार आहे, एखाद्या बॉडीचं शेप चेंज होणार आहे, म्हणजेच त्याला डिफॉर्मेशन असं म्हणतो। आणि जो फोर्स रिस्पॉन्सिबल आहे फॉर डिफॉर्मेशन ऑफ बॉडी त्यालाच डिफॉर्मिंग फोर्स असे म्हणतात। तर आपण स्ट्रेस स्ट्रेन याबद्दलही थोडंसं माहिती करून घेऊ। व्हेन डिफॉर्मिंग फोर्स इज अप्लाइड टू ए बॉडी इंटरनल रेस्टोरिंग फोर्स इज डेव्हलप्ड। जेव्हा डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला आहे बॉडीला तेव्हा इंटरनल रेस्टोरिंग फोर्स डेव्हलप होणार आहे। तर इंटरनल रेस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया म्हणजेच अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया म्हणजेच काय असणार आहे? तर स्ट्रेस असणार आहे। आणि रेशो चेंज इन रेशो ऑफ इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन इज कॉल्ड स्ट्रेन। स्ट्रेनमध्ये काय होणार आहे? तर डायमेन्शन चेंज होणार आहे। आणि स्ट्रेसमध्ये काय होणार आहे? तर जो काही अप्लाइड फोर्स असणार आहे पर युनिट एरिया त्याला स्ट्रेस म्हणणार आहे। आणि मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी काय आहे? तर विद इन इलास्टिक लिमिट द रेशो ऑफ स्ट्रेस टू द स्ट्रेन रिमेन्स कॉन्स्टंट, त्यालाच आपण मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणणार आहे। म्हणजेच या स्ट्रेस आणि स्ट्रेनचा रेशो जेव्हा कॉन्स्टंट राहणार आहे त्यालाच मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी असं म्हणणार आहोत। तर आपण अगोदरच्या स्टँडर्डमध्ये आपण बेसिक पॉइंट्स बघितलेले आहेत इलास्टिसिटीचे। यंग्स ऑफ मॉड्युलस, बल्क मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, हे सगळे पॉइंट्स डिस्कस केलेले आहेत। आता या चॅप्टरमध्ये आपण काय म्हणजे कोणते पॉइंट स्टडी करणार आहोत? तर इलास्टिसिटी ऑफ बेंट बीम अंडर अप्लाइड लोड, आणि तसेच मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, यंग्स मॉड्युलस ऑफ मटेरियल ऑफ फ्लॅट स्पायरल स्प्रिंग, हे पॉइंट डिस्कस करणार आहोत। त्याचं मॉड्युलस यंग मॉड्युलस काय असणार आहे, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी काय असणार आहे फ्लॅट स्पायरल स्प्रिंगची, ते आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत। तर आपण बेंडिंग ऑफ ए बीम हा पॉइंट डिस्कस करणार आहोत। तर इलास्टिसिटी हा चॅप्टर सुरू केलेला आहे, त्यामधील पहिला पॉइंट आहे बेंडिंग ऑफ ए बीम। तर इथं एक बीम म्हणजेच एक रॉड कन्सिडर केला आहे किंवा बार आहे विथ होमोजेनियस क्रॉस सेक्शन मटेरियल हुज लेंथ इज लार्ज ॲज कम्पेअर टू थिकनेस। जी लेंथ ही लांब आहे थिकनेसपेक्षा। फॉर सच बीम शेअरिंग स्ट्रेस ओव्हर एनी क्रॉस सेक्शन इज निग्लिजिबल। शेअरिंग या बीमला म्हणजे अशा बीम जे काय असतील त्यांचा शेअरिंग स्ट्रेस हा क्रॉस सेक्शनपेक्षा कमी असणार आहे। अँड दीज बीम्स, हे बीम्स कशामध्ये यूज केले जातात? तर कन्स्ट्रक्शन ऑफ ब्रिज, बिल्डिंग्समध्ये यूज केला जातो, जिथं की हेवी लोड सपोर्ट करायचा आहे किंवा त्याच्यावरती हेवी लोड लादणार आहे अशाच ठिकाणी या बीमचा यूज केला जातो। तर या फिगरमध्ये हा एक बीम दिलेला आहे जो की बेंड झालेला आहे, याला लोड बी कनेक्ट जोडलेला आहे, त्यामुळे हा बीम वाकलेला आहे। इथं या डायग्राममध्ये बीमचा एक एंड हा फिक्स केलेला आहे आणि अदर हा लोडेड केलेला आहे। हा फिक्स एंड आहे आणि या एका एंडला हे लोड बी, या बीला हे एक एंड लोडेड केलेला आहे विद इन इलास्टिक लिमिट, त्याच्यामुळं हे बीम बेंट होणार आहे। आणि इथं या ओझ्यामुळं हा बीम बेंट पण झालेला आहे। ड्यू टू डिफॉर्मेशन
by load, the restoring force are produced, tending to bring the beam back to its original position. म्हणजेच इथं डिफॉर्मेशन फोर्स तयार झालेला आहे या लोडमुळे आणि त्याच्यामुळेच रेस्टोरिंग फोर्स हा प्रोड्यूस झालेला आहे, जो की हा लोड काढल्यानंतर हा बीम त्याच्या ओरिजिनल पोझिशनला जाणार आहे. तर अंडर इक्विलिब्रियम कंडिशन आपली कंडिशन काय असणार आहे, तर रेस्टोरिंग कपल इज इक्वल टू बेंडिंग कपल असणार आहे. रेस्टोरिंग कपल इज इक्वल टू बेंडिंग कपल. म्हणजेच रेस्टोरिंग फोर्स काय असणार आहे, इज इक्वल टू बेंडिंग कपल असणार आहे, जो की त्याचा तो ओरिजिनल जागेवरती जाणारा जो काही त्याची स्थिती असणार आहे ती जो बेंड करणार आहे त्या स्थिती बरोबर असणार आहे. सो देर आर टू कपल्स ॲक्ट्स इन अपोजिट डायरेक्शन. म्हणजेच यावरूनच आपल्या लक्षात आहे की हे दोन्ही कपल हे अपोजिट डायरेक्शनमध्ये ॲक्ट करतायत. तर या फिगरवरून आपल्याला काय लक्षात आहे की तर हा बीम डिवाइड झालेले आहेत इंटू 2 लेयर्स इन व्हेरी स्मॉल cross section. When beam is bent by external couple filaments on this above AB ह्या साइडला बीम काय होणार आहे तर एलोंगेट होणार आहे. एलोंगेट होणार आहे म्हणजे काय तर ताणला गेलेला आहे. या पोझिशनमध्ये हा रॉड ताणला गेलेला आहे या एबीच्या वरच्या साइडला आणि एबीच्या या खालच्या साइडमध्ये हा बीम काय झालेला आहे तर कॉम्प्रेस झालेला आहे, म्हणजे कमी ताणलेला आहे. सो द फिलामेंट्स ऑन सर्टेन सरफेस विच आर नायदर एलोंगेटेड नॉर कॉम्प्रेस्ड सच सरफेस इज कॉल्ड न्यूट्रल सरफेस. आणि हा सरफेस हा काय आहे तर न्यूट्रल सरफेस आहे, जो की हा कॉम्प्रेस पण होत नाही आणि एलोंगेट पण होत नाही. सो प्लेन ऑफ बेंडिंग म्हणजे काय तर द प्लेन इन विच बेंडिंग टेक प्लेस. असा प्लेन की ज्यामध्ये बेंडिंग होते त्यालाच प्लेन ऑफ बेंडिंग म्हणतात. तर इथं बेंडिंग झालेलं आहे त्यामुळे याला आपण प्लेन ऑफ बेंडिंग म्हणणार आहोत. आणि न्यूट्रल ॲक्सिस काय असणार आहे तर हा न्यूट्रल ॲक्सिस काय असणार आहे तर द सेक्शन ऑफ सेंट्रल सरफेस बाय प्लेन ऑफ बेंडिंग विच इज परपेंडिक्युलर टू इट. म्हणजेच द सरफेस ए बी हा प्लेन ऑफ बेंडिंगला परपेंडिक्युलर असणार आहे, त्यालाच न्यूट्रल ॲक्सिस म्हणणार आहोत. द चेंज इन लेंथ elongation or compression of filament varies directly with its distance from this neutral surface. This change is maximum. Change हा या एबीच्या वरती जास्त असणार आहे आणि या एबीच्या खाली हा मॅक्झिमम असणार आहे. म्हणजे चेंज ऑफ एलोंगेशन हा जास्त असणार आहे आणि चेंज ऑफ कॉम्प्रेशन हा कमी असणार आहे. इथं कमी असणार आहे चेंज ऑफ कॉम्प्रेशन. सो आजच्या आपण या पॉईंटमध्ये बेंडिंग ऑफ बीम कसा होतो तर हे पाहिलेलं आहे आणि बीम बेंडिंग झाल्यानंतरच्या काय कंडिशन आहेत त्या पण पाहिलेल्या आहेत. म्हणजे बीम बेंड झाल्यानंतर न्यूट्रल ॲक्सिसचा वरचा जो काही लेअर आहे तो एलोंगेट होतोय आणि न्यूट्रल ॲक्सिसच्या खालचा जो काही लेअर आहे तो कॉम्प्रेस होतोय. सो आजच्या पॉईंटबद्दल तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला कॉमेंट्सद्वारे विचारू शकता. धन्यवाद.